हेल्दी भात खायचा आहे तर असा करा, पारंपरिक पद्धतीने. त्याआधी एक गैरसमज दूर करूया. आपल्याला वाटतं कुकरमध्ये भात पटकन शिजतो आणि पातेल्यात भात शिजायला खूप वेळ लागतो. पण खरं तर पातेल्यात भात शिजायला फार वेळ लागतच नाही, शिवाय त्यातले न्यूट्रिएंट्सही जात नाहीत. तसंच पातेल्यात शिजलेला भात खाल्ला तर वजन आणि शुगरही वाढत नाही. चला बघूया ही पद्धत. हा 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि तो मी धुवून घेतला आहे. ह्याच वाटीने मी 6 वाट्या पाणी घेतलं आहे. पेज काढायची आहे म्हणून आपण पाणी थोडं जास्त घेतलं आहे. आता पाण्याला आधण आलंय. आधण म्हणजे उकळी यायला सुरुवात झाली आहे. तर आता आपण तांदूळ घालूयात यात आणि मग एकदा ढवळूयात. आता हे चांगलं खळखळून उकळायला लागलंय, तर हा वर आलेला फेस आपण काढून टाकणार आहोत, म्हणजे त्यातला स्टार्च निघून जातो. यामुळे वजन वाढत नाही, शुगर वाढत नाही. आणि आता ही चांगली मोठी उकळी आली आहे, तर आपण गॅस थोडा लहान करूयात आणि एकदा ढवळूयात. असं मंद आचेवर आता आपण भात शिजायला ठेवूयात. गॅस लहान केल्यामुळे एकतर पेज उतू जात नाही, म्हणजे हे पाणी उतू जात नाही आणि भातसुद्धा आतनं छान शिजतो. आता एक 5 मिनटं तर शिजायला लागतील. पातेल्यात शिजलेला भात पचायला हलका असतो. भात गुणाने थंड असतो, पित्त कमी करणारा असतो आणि उत्तम पोषण करणारा असतो. म्हणूनच ज्यांना पित्ताचे त्रास आहेत त्यांनी जेवणाची सुरुवात तूपगुळ भाताने करावी. पित्त लगेच शांत होतं. तापामध्ये आमसुलाचं सार आणि भात खाल्ला तर तोंडाला चव येते आणि गरम गरम तूप मेतकूट भाताची मजा तर औरच आहे. मधनं अधनं भात ढवळावा म्हणजे खाली लागत नाही. आता हा भात जवळजवळ शिजत आला आहे. भात शिजत आल्यामुळे पेज काढून घेऊया. आता ही बघितली तर पेज वरती दिसते आहे, ती आपण काढून घेऊया. पेज झाकण ठेवून पण काढू शकतो आणि पेजेमध्ये ही अशी थोडीशी भाताची शिता आली तरीही चालू शकतं. पण जर का स्टीलचं पातेलं असेल आणि पातळ पातेलं असेल तर खाली भात लागू नये, म्हणजेच भात खालच्या बाजूने जळू नये म्हणून हा असा आपण इथे तवा ठेवू शकतो आणि त्याच्यावर पातेलं ठेवू शकतो. पितळी पातेल्याला तशी तवा ठेवण्याची गरज नसते. पाणी किंचित ठेवलं आहे, पूर्णही काढू शकतो. भात जर का मऊ हवा असेल आणि थोडासा चिकट हवा असेल तर थोडं पाणी ठेवू शकतो, अन्यथा सगळं पाणी काढून घेता येतं. पाणी म्हणजे पेज. तर आता आपण हा भात झाकण ठेवून शिजायला ठेवणार आहोत. एक वाफ काढली की पुरेसा आहे, कारण तो जवळजवळ अर्ध्यापेक्षाही जास्त 90% भात शिजलेलाच आहे. हा छानपैकी शिजलेला भात दिसतोय. भाताची काढलेली पेज म्हणजे पचनासाठी औषधच आहे. पेजेमुळे पचन वाढतं आणि भूकही वाढते, म्हणूनच आजारी माणसाला पेज देतात. पेजेमध्ये तूप आणि मीठ घालून प्यावी. जिरेपूड घातली तरीही चालते. पेज गरम गरमच प्यावी, थंड अजिबात चांगली लागत नाही. लहान बाळाला अन्न द्यायला सुरुवात करायच्या आधी पहिल्यांदा पेजच देतात. सकाळच्या चहाऐवजी पेज हा चांगला आणि पौष्टिक ऑप्शन आहे. तर अशा पद्धतीने गरम गरम भात आणि पेज शरीराला खूप फायदेशीर ठरतात.